मुंबईतील दादरमधील हनुमानाच्या मंदिराला आलेल्या नोटिसीमुळे बजरंगबली पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रावर आले। उद्धव ठाकरेंनी या नोटिसीच्या अनुषंगाने सरकारवरती केलेल्या टीकेनंतर दादर स्टेशन बाहेरील या मंदिरातील नेत्यांची गर्दीही वाढली। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? तेव्हा हनुमानजी आणि हनुमान चालीसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही? हिंदुत्व आम्हाला माहिती आहे। बाळासाहेबांना आम्हाला ते शिकवलं। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हिंदुत्व धर्म हे शब्द ऐकू येत आहेत। याचं कारण आहे एक नोटीस। रेल्वेने एका मंदिराला पाठवलेली नोटीस। उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधलाय। 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले। मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का, मग तुम्ही काय सोडलेलं आहे आता? ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत, ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय, तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंप आहे। माझा प्रश्न आहे जनाब उद्धव ठाकरेजींना की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात, मी मुंबईमध्ये येऊन जेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालीसाचं पठण करेन, मी आणि रवीजींनी, तेव्हा तुम्ही अत्याचार केला, 14 दिवस जेलमध्ये ठेवला, लॉकअपमध्ये ठेवला, देशद्रोह कलमा लावल्या। तेव्हा हनुमानजी आणि हनुमान चालीसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही? ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून बजरंगबली मंदिराच्या मुद्द्याचा उल्लेख केला आणि हनुमंतराया पुन्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला। ठाकरे मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसेचा मुद्दा जोरदार लावून धरलेलं राणा दाम्पत्य आणि सोबतच इतरही महायुती नेते हनुमंतरायासाठी मैदानात उतरले। भाजपचे नेते किरीट सोमय्या, आमदार मंगलप्रभात लोढा, कालिदास कोळंबकरांनी थेट मंदिराला भेट दिली। काल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी ही नोटीस मागे घेतली, परंतु याच्यावरून ज्याने हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकलं, त्याने विधानसभा निवडणुकीत ते साफ झाले, ते आता पुन्हा हनुमानजीच्या शरणी येत आहेत। बरं वाटतं। अरे उसको बोलने का आप मंदिर के बारे में बोलो, उद्धव साहब के बारे में क्या बात किया उसने? उसको क्या अधिकार है उद्धव साहब के बारे में बोलने के लिए? उसका अधिकार आहे क्या? ईडी, सीबीआय, सीआयडी त्यांच्या बरोबर आहे, तो आम्हाला काय त्रास द्यायसाठी येतं। आम्ही घाबरत नाही, आम्ही शिवसैनिक आहे, घाबरायचं नाही, आम्हाला घाबरत नाही आम्ही। आदित्य ठाकरेंनीही आपल्या नेते मंडळींसोबत मंदिरात जाऊन महाआरती सुद्धा केली। यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल करण्याची संधी सोडली नाही। आज आपण पाहतोय की रेल्वेनी त्यांची जी नोटीस होती ती स्थगित केलेली आहे। आम्ही जे काल केलं ते भाजपचं जे दुतोंडी हिंदुत्व आहे किंवा चुनावी हिंदुत्व आहे ते एक्सपोज केलं। म्हणजे निवडणुकीसाठी आम्हाला हिंदूंना वापरलं जातं, पुढे केलं जातं आणि निवडणुका झाल्या की ह्यांच्याच राज्यामध्ये आमची मंदिरं ही सेफ नसतात। खरा धोका या देशामध्ये आपल्या मंदिराला कोणापासून असेल तर भाजपापासून आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायला लागेल। आपल्याला महाराष्ट्र म्हणून एकत्र यायला लागेल। भाजपला जो बुलडोझर फिरवायचा आहे तो नुसतं हिंदूंच्या घरी नाही, नुसतं मुस्लिमांच्या घरी नाही, नुसतं ख्रिश्चनांच्या घरी नाही, नुसतं बुद्धिस्टच्या घरी नाही, तर आपल्या महाराष्ट्र आणि देशावर फिरवायचं आहे। आज मी त्या भाजपला इशारा देत आहे, आमच्या महाराष्ट्रात तुम्ही ईव्हीएममुळे जिंकलेला आहात, जनतेचा तुम्हाला कौल नाही, पाठिंबा नाहीये। या प्रकरणात मंदिर प्रशासनाचं म्हणणं सुद्धा राजकीय प्रतिक्रियांइतकंच महत्त्वाचं आहे। हे मंदिर जेव्हा मध्य रेल्वे अस्तित्वातही नव्हते तेव्हा तिथे GIB असं नाव होतं, तेव्हापासूनच आहे मंदिर। हमालांचं मंदिर, हमालांचा मारुती असं इथल्या ह्या मारुतीला संबोधिलं जायचं। आता हे सगळं प्रकरण तापल्यानंतर 14 तारखेला या नोटिशीला स्थगिती देण्यात आली। त्यामुळे सध्या तरी या मंदिरावर पाडकामाची कारवाई होणार नाहीये। मात्र या निमित्तानं राजकारणात बजरंगबलीचं नाव वापरण्याची ही आयती संधी राजकीय पक्ष आणखी काही दिवस तरी वापरतील हे मात्र नक्की। निखिल चव्हाणसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।